राज्य सरकारकडून बँकांना किती पैसे पाठवायचे आहे हा सविस्तर अहवाल मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे. हा अहवाल मांडल्यानंतर जी काय रक्कम समोर येईल ती बँकांना वितरण केल्या जाणार आहे. याच अनुषंगाने बावनकुळे साहेबांनी एक वादग्रस्त विधान केलेले होते. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी बंगला असेल त्यांना ही कर्जमाफी भेटणार नाही, ते या कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. तर मला बावनकुळे साहेबांना एकच प्रश्न विचारायचा, मोठ्या उद्योगपतींचे 100 कोटी रुपये तुम्ही माफ करता, त्यांच्याकडे 4 चाकी गाड्या नाहीत का, त्याच्याकडे बंगले नाहीत का? जेव्हा शेतकऱ्याची कर्जमाफी येते तेव्हा तुमचे नियम अटी ह्या कुठून येतात, तेव्हाच का लागू केल्या जातात? 2017 साली जी कर्जमाफी झालेली होती त्याच अहवालानुसार याही वर्षी कर्जमाफी करण्याची दाट शक्यता शेतकरी मित्रांनो दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून यायला लागली. माझं साहेबांना एकच सांगणं आहे, शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका, सरसगट कर्जमाफी देऊन टाका. कोणतेही निकष न लावता, कोणतेही अटी न लावता सरसगट 7/12 कोरा करून टाका आणि शेतकऱ्यांना जगू द्या. धन्यवाद.